नमस्कार मंडळी, एका वेगळ्या पद्धतीची चटणी आणि एका वेगळ्या पद्धतीचा डोसा बनवलेला आहे। आता तांदूळ डाळीपासून तर डोसा आपण बनवतोच, पण मुगाच्या डाळीपासून आणि अख्खे जे चणे असतात लालवाले आपले त्याच्यापासून मी हे डोसा बनवलेला आहे। अप्रतिम लागतो, पौष्टिक सुद्धा आहे, खायला कुरकुरीत होतो, खमंग लागतो हा डोसा। नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। साध्या सुध्या पद्धतीचा आहे, जास्त तामझाम सुद्धा करायची गरज नाही याला। मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता। चला तर आता व्हिडिओला किंवा रेसिपीला सुरुवात करूया। आता हा मला डोसा सकाळच्या नाश्त्यासाठी बनवायचा होता, म्हणून मी इथे रात्रीच मूग डाळ आणि चणे भिजत घातलेला आहे, हरभरे सुद्धा म्हणू शकता याला। तर बघू शकता इथं मी एक मिक्सरचं छोटं जार घेतलेलं आहे आणि 2 बॅचेसमध्ये हे वाटून घ्यायचं आहे। याच्यामध्ये मी काहीच टाकलेलं नाही, मला प्लेन डोसा करायचा होता। तुम्हाला हिरवी मिरची वगैरे टाकायची असेल, ही लसूण वगैरे, तर तुम्ही टाकू शकताय। आता बारीक एकदम स्मूथ बॅटर आता आपल्याला वाटून घेतलेलं आहे। या ठिकाणी एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। आता दोन्ही बॅचेस मी वाटून घेतलेले आहेत। आता याच्यावर झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं आहे। बरं, आता तवर आपण चटणी बनवून घेणार आहोत। आता इथं चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आणि डाळवं आणि लसूण घेतलेला आहे या ठिकाणी मी। तर मी ह्याच्यामध्ये खोबरं वापरणार नाही किंवा ओलं नारळ वगैरे वापरणार नाही। शेंगदाण्याची चटणी मी बनवणार आहे या ठिकाणी। टोमॅटो कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आता याच्यामध्ये बाकीचे जे काही आपले मसाले आहेत ते घालून घ्यायचं आहे। बरं, याच्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा मी वापरलेली नाही, लाल तिखटचा वापर केलेला आहे। आता तुम्हाला तिखटाचं प्रमाण कमी जास्ती करू शकता। जिरे, मीठ, हळद आणि लाल तिखट घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि थोडंसं दही घालून घेतलेलं आहे। एक वाटीने अर्धी वाटी इतकं दही घालून घ्यायचं आहे। आता त्याच वाटीमध्ये थोडंसं मी पाणी घालून घेतलेलं आहे, अर्धी वाटी, आणि याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे। एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला। तर एकदम बारीक वाटून घेतल्याच्या नंतर किती छान कलर आलेला आहे बघू शकताय चटणीला आपल्या। तर थोडंसं पाणी त्याच्यामध्ये टाकून मग मी याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे बघू शकताय। तर आता ढवळून घ्यायचं आहे किंवा एकजीव करायचं आहे। इथं कडकडीत तेल मी गरम करून घेतलेलं आहे या ठिकाणी। तर बघू शकता इथं आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे। बरं, आता तेलामध्ये मी फक्त मोहरीचा वापर केलेला आहे, जिरं किंवा कढीपत्ता वगैरे टाकलेला नाही या ठिकाणी। फक्त मोहरी आणि तडक्याची जी मिरची असते ते टाकून घेतलेलं आहे 2-3 आणि ढवळून घ्यायचं आहे। मस्त चरकणी असा तडका देऊन घ्यायचा आहे या चटणीला। तर तडका दिल्यामुळे खूप छान चव येते या चटणीला बघू शकता। एकजीव करून घ्यायचं आहे। आता एकजीव झाली की चटणी मग याच्यामध्ये याला आपण बाजूला ठेवून देणार आहोत। आता इथं आपली चटणी रेडी झालेली आहे। आता इथं पीठसुद्धा आपलं भिजून झालेलं आहे किंवा बॅटर वाटून ठेवलेलं भिजून झालेलं आहे। आता इथं चवीपुरतं मी मीठ टाकून घेतलेला आहे या ठिकाणी आणि खायचा जो सोडा असतो आपला तो घेतलेला आहे आणि तो याच्यामध्येच टाकून घ्यायचा आहे। पाव चमचा इतका होईल मोठ्या चमच्याने, छोट्या चमच्याने 1 चमचा टाकलेला आहे। चमचा खूप छोटा आहे आणि त्याच्यात थोडीशी पाण्याची धार ओतून द्यायची आहे आणि आता पळीने एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे एकजीव होईल। पाणी घातल्याच्या नंतर पळीने असं एकजीव करून घ्यायचं आहे। बघू शकताय मस्त असं स्मूथ बॅटर फ्लफी होतं थोडंसं सोडा टाकल्याच्या नंतर। आता इथं मस्त फ्लफी बॅटर झालेलं आहे। इथं डोश्याचा तवासुद्धा मी गरम करून घेतलेला आहे अगोदरच आणि आता डोसा आता आपला पसरवून द्यायचा आहे। बघू शकताय मस्त असं पसरवून द्यायचं आहे। गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम ठेवायची आहे आपल्याला आणि आता पसरवून झाल्याच्या नंतर डोसा मग गॅसची फ्लेम मोठी ठेवली तरी चालेल। तर आता इथं तेलाची सुद्धा गरज नाही, पण मी चमच्याने थोडंसं तेल घालत आहे या ठिकाणी। तर अजिबात चिपकत वगैरे नाही डोश्याच्या तव्याला। इथं बघू शकता तेलाची धार ओतून द्यायची आहे, मस्त असं पसरवून घ्यायचं आहे आणि आता याला हलका ब्राऊन कलर खालच्या बाजूला येईपर्यंत आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे। बघू शकताय हलकं दिसतच आहे आपल्याला। खालची बाजू खूप छान भाजून झालेली आहे। बरं, आता खालची बाजू तुम्हाला दाखवण्यासाठी डोसा मी उलटा करून सुद्धा दाखवत आहे या ठिकाणी। बघू शकताय मस्त असं खमंग भाजून झालेला आहे। अशाच पद्धतीचा बाकीचेही डोसे असेच बनवून घ्यायचे आहेत। मस्त असा कुरकुरीत डोसा होतो, नक्की ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला
कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना. त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील. परत भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.